मालेगावात एका चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि हत्या सुद्धा झाली। या प्रकरणी आता नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या घटनेचा निषेध म्हणून आज संतप्त नागरिकांनी मालेगाव बंदची हाक दिली आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून नराधमावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरांतून आवाज उठवला जातोय। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी। पाहूया। नाशिकच्या मालेगावमध्ये डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीचा जी काही अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये त्याविषयी निषेध व्यक्त केला गेलेला होता। आज मालेगाव शहरामध्ये संपूर्ण शहरातील नागरिकांनी बंद पुकारलेला आहे। केवळ मालेगावच्या पश्चिम भाग नाही तर पूर्व भागामध्ये सुद्धा आज बंद पाळण्यात येतो। मी मालेगावच्या मोसमपूल भागात आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे ती संपूर्ण दुकानं जी आहे ती बंद आहे। कडकडीत बंद आज सर्वांनीच पाळलेला आहे। या घटनेचा जो आहे तेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, फास्ट कोर्ट मध्ये ते त्यांचा तातडीने निकाल लावा अशी मागणी करण्यात येते आणि त्या संपूर्ण घटनेसाठी आज हा जो आहे हा बंद पुकारण्यात आलेला आहे। एकूणच बघायला गेलं तर आज शाळांना पण सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याची तीव्रता किती हे लक्षात येत आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।